मॉडर्न फिजिक्स मध्ये अजून एक महत्वाचा चॅप्टर ज्याचं नाव आहे न्यूक्लिआय आणि त्याचं हे लेक्चर नंबर 1, ज्यामध्ये आपण बघणार आहे साइज ऑफ न्यूक्लिआय आणि एनर्जी मास इक्विव्हॅलन्स. तर न्यूक्लियसची रेडियस कशी कॅल्क्युलेट करतात, त्याची डेन्सिटी काय असते, त्याचा व्हॉल्यूम काय असतो, E = mc² चा अर्थ काय होतो, त्यामध्ये वेगवेगळे युनिट्स असतात, त्याच्यावर काय न्यूमरिकल असतात, हे सगळं आपल्याला आज बघायचंय. मस्त वही पेन काढून बस. मी जे सांगतोय त्याच्या नोट्स वहीमध्ये उतरल्या पाहिजे, म्हणजे कॉन्सेप्ट डायरेक्ट डोक्यात बसतील. ठीक आहे, चला आपण पटकन सुरू करू. आणि सगळ्यात पहिले आपण बघणार की कंपोजिशन ऑफ न्यूक्लियस काय असतं. कंपोजिशन ऑफ न्यूक्लियसचा अर्थ काय सर, न्यूक्लियसच्या आतमध्ये काय असतं. बघा, तुम्ही केमिस्ट्रीमध्ये शिकला आहात मला माहिती आहे, पण तरी आपण फिजिक्समध्ये एकदा पटकन रिवाइज करू. रुदरफोर्डनी सगळ्यात पहिले जेव्हा ॲटॉमिक मॉडेल दिलं, थॉम्सननी पहिलं मॉडेल दिलं, त्यांनी सांगितलं की एका टरबुजामध्ये जो लाल कलरचा भाग आहे ना सर, त्याच्यामध्ये प्रोटॉन असतात. पण रुदरफोर्डनी हे करेक्ट केलं त्यांच्या अल्फा पार्टिकल स्कॅटरिंग एक्सपेरिमेंटमध्ये, जिथे आपण बघितलं की एक गोल्ड फॉईल घेतली, त्या गोल्ड फॉईलला त्यांनी अल्फा पार्टिकल फेकून मारले. 99.99% अल्फा पार्टिकल हे डायरेक्ट पास झाले, डेव्हिएट न होता. मात्र एकदम छोटासा 0.01% अल्फा पार्टिकल पुढे फार डेव्हिएट झाले. याचा अर्थ असा होतो की ॲटमच्या आजूबाजूला जर पूर्ण बघितलं तर इलेक्ट्रॉन आहेत, काही प्रॉब्लेम नाही, पण सेंटरला आहे सर न्यूक्लियस. एकदम छोट्याशा पार्टमध्ये मास कॉन्सन्ट्रेटेड आहे, त्याला आपण न्यूक्लियस म्हणतो, ज्याच्या आतमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. बरोबर आहे, एकदम बरोबर आहे सर, काही प्रॉब्लेम नाही. एक न्यूक्लियॉन म्हणून टर्म येतो बेटा, तुला आठवतो का न्यूक्लियॉन? हो सर मला आठवतो. न्यूक्लियॉनचा अर्थ काय होतो सर, न्यूक्लियॉन म्हणजे न्यूक्लियॉन = नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन. यालाच आपण न्यूक्लियॉन्स असं नाव देतो. न्यूक्लियॉन्स का म्हटलं सर, कारण की ते न्यूक्लियसच्या आतमध्ये असतात. ठीक आहे, त्याच्यानंतर सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन, एखाद्या ॲटम मध्ये किती प्रोटॉन आहे किती न्यूट्रॉन हे मला कसं कळेल. तर केमिस्ट्रीमध्ये हे चांगल्या पद्धतीने आम्ही शिकलो सर, की एखाद्या ॲटमला जर मी रिप्रेझेंट केलं एक्सनी, जिथे माझ्याकडे ए मास नंबर आहे आणि झेड काय सर, ॲटॉमिक नंबर आहे. तर मी इथे लिहितो ए म्हणजे काय असतं बेटा सर, ए म्हणजे असतं नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन, यालाच आपण म्हणतो मास नंबर. बरोबर आहे. त्याचबरोबर सर झेड नावाचा प्रकार असतो. झेड म्हणजे काय असतो सर, झेड म्हणजे असतात नंबर ऑफ प्रोटॉन, त्याला आपण म्हणतो सर ॲटॉमिक नंबर. शाबास, ॲटॉमिक नंबर. आणि जर मी तुला विचारलं की नंबर ऑफ न्यूट्रॉन कसे लिहायचे, तर नंबर ऑफ न्यूट्रॉन जे आपण लिहितो ना सर, तर त्याला डायरेक्ट तुम्ही काय करा की मास नंबर मधून ॲटॉमिक नंबर मायनस करा. हे झालं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन. आता याला ॲटमचं आपल्याला युनिट लागेल माससाठी. ॲटमचं मास कसं मेजर करतो, आता तो कांदा बटाटा तर नाहीये की किलोनी किंवा ग्रामनी मेजर करणार, मग त्यासाठी सेपरेट युनिट लागेल. कारण ॲटम हे एकदम छोटासा मॉलिक्यूल किंवा पार्टिकल असतो, ज्याचं मास एकदम काय म्हणतात 10⁻27 -26 या रेंजमध्ये येतं. त्यासाठी आपण काय केलं, ॲटमचा युनिट डिफाईन केला. त्याला म्हणतो मी काय म्हणायचं सर, त्याला ॲटॉमिक मास युनिट, किंवा AMU. आलं लक्षात? तर एक AMU कसा डिफाईन केला आपण, एक AMU असतो बेटा, एक AMU = 1/12 मास ऑफ कार्बन ॲटम. कार्बनच्या एक ॲटमच्या मासच्या 1/12, ज्याला की आपण कॅल्क्युलेट केलं तर त्याची व्हॅल्यू येते, किती येते सर, तर ती येते बेटा 1.66 × 10⁻⁻27 किलो. एवढं छोटं मास असतं, म्हणून मला नवीन युनिट डिफाईन करावं लागला. त्याचं नाव काय सर, एक AMU किंवा ॲटॉमिक मास युनिट. त्याची व्हॅल्यू इतकी असते. आता जर तुला कोणी विचारलं की प्रोटॉनचं मास सांग किती आहे, तर प्रोटॉनचं मास नाही का सर, प्रोटॉनचं मास असतं याच्याच जवळपास असतं बेटा, ते असतं 1.67 × 10⁻⁻27 किलो. बर का? जर तुला प्रोटॉनच्या मासला ॲटॉमिक मास युनिटच्या टर्म्स मध्ये लिहायचंय तर कसं लिहिशील तू, तर मी लिहू शकतो मास ऑफ प्रोटॉन = असतं बेटा 1.007
AMU. आणि मास ऑफ न्यूट्रॉन जे असतं ना सर, ते जवळजवळ असतं 1.008 AMU. एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला हे पाठ करायची गरज नाही. आपण कॅल्क्युलेशनसाठी डायरेक्ट मास ऑफ प्रोटॉन किंवा न्यूट्रॉन 1 AMU घेतो. पण हे का सांगितलं सर तुम्ही? हे यासाठी सांगितलं बेटा की मास ऑफ न्यूट्रॉन हे कधी पण मास ऑफ प्रोटॉन पेक्षा काय असतं सर? जास्त असतं. काही डाऊट आहे का तुला? कळालं का काय काय डिस्कस केलं? न्यूक्लियस मध्ये असतात सर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, त्याला आपण म्हणतो न्यूक्लियॉन्स. त्याच्यानंतर त्याला कसं रिप्रेझेंट करतात? डोक्यावर असतो मास नंबर है ना, आणि खाली काय लिहितो आपण? ॲटॉमिक नंबर. मास नंबर म्हणजे नंबर ऑफ न्यूक्लियॉन्स, ॲटॉमिक नंबर म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन्स. त्याच्यानंतर ॲटॉमिक नंबर, मास नंबर मधून ॲटॉमिक नंबर जर आपण सबट्रॅक्ट केला तर आपल्याला मिळतात नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. मग आपण ॲटॉमिक मास युनिट बघितलं आणि प्रोटॉन न्यूट्रॉनचे मास बघितले. झालं सर. आता जर तुला हे माहिती आहे आयसोटोप, आयसोबार आणि आयसोटोन काय असतं? तर केमिस्ट्रीची जिंदगी आमची याच्यातच चालली आहे. मला माहिती आहे बेटा, कारण मी पण कधी काळी केमिस्ट्री शिकलोय है ना. आता जरी विसरलो असेल तरी शिकलो तर आहे. आयसोटोप काय असतो? आयसोटोपचा अर्थ असा होतो जेव्हा प्रोटॉन इक्वल असतात किंवा ॲटॉमिक नंबर जेव्हा दोन ॲटम्सचे सेम असतील पण मास नंबर वेगवेगळे असतील त्याला आपण म्हणतो आयसोटोप. ठीक आहे. जसं बेटा बघ, क्लोरीन 35 आणि क्लोरीन 37, तर 35 आणि 17 आणि 17 हे काय झाले? ॲटॉमिक नंबर झाले बरोबर. आणि 35 आणि 37 काय झाले सर? मास नंबर झाले. म्हणजे मास नंबर वेगवेगळे मात्र ॲटॉमिक नंबर सेम आहेत. त्याच पद्धतीने बघा, ऑक्सिजनचा हा आयसोटोप आहे. का बरं सर? मास नंबर वेगवेगळे पण ॲटॉमिक नंबर सेम. युरॅनियम हा महत्वाचा आहे, हा आपल्याला ॲटम महत्वाचा आहे कारण इथे ॲटम बॉम्ब मध्ये एक युरॅनियम वापरतात न्यूक्लिअर फिजन मध्ये. तो कुठला वापरतात सर? 235-92. हे आपण पुढे शिकू की 235-92 हा फिजाईल असतो, पण हा तेवढा फिजाईल नसतो. फिजाईल म्हणजे काय असतं सर? ते नंतर शिकू आपण. ठीक आहे ना, नंतर शिकू. तर हे पण बेटा इथे बघायला गेलं तर Z1 आणि Z2 इक्वल आहे, म्हणजे हे काय झाले सर? आयसोटोप. एक गोष्ट लक्षात ठेवायची, काय सर? आयसोटोप मध्ये ना एक खासियत असते, काय? सेम केमिकल प्रॉपर्टी असते बेटा, सेम केमिकल प्रॉपर्टी. तर असं का असतं? कारण केमिकल प्रॉपर्टी ही प्रोटॉनवर डिपेंड करते, तर इलेक्ट्रॉनवर करते प्रायमरीली, बरोबर आहे. पण मग नंबर ऑफ इलेक्ट्रॉन हे प्रोटॉनवर पण डिपेंड करतात. का सर? कारण ॲटम ॲज अ होल न्यूट्रल असेल. कधी कधी प्रश्नामध्ये जर तुला हे म्हटलं विच ऑफ द फॉलोइंग पेअर ऑफ ॲटम हॅव सेम केमिकल प्रॉपर्टी, तर तुला हे माहिती पाहिजे की ते आयसोटोप बद्दल चर्चा करतायत. क्लिअर आहे? तर एकदम क्लिअर आहे, काही प्रॉब्लेम नाही. आता आयसोबार काय असतं बेटा? आयसोबार. तर आयसोबारचा अर्थ असा होतो की माझ्याकडे ना मास नंबर सेम पाहिजे. मास नंबर म्हणजे A1 आणि A2 सेम पाहिजे किंवा सेम न्यूक्लियॉन्स पाहिजे. ठीक आहे. पण ॲटॉमिक नंबर वेगवेगळा असेल तरी चालतो, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. मग आता बघा, कार्बन आणि नायट्रोजनची ही जोडी बघा, ज्याच्यामध्ये बेटा मास नंबर सेम आहे मात्र ॲटॉमिक नंबर वेगवेगळा आहे. ऑक्सिजन आणि फ्लोरीनची ही जोडी बघा, मास नंबर सेम आहे पण ॲटॉमिक नंबर वेगवेगळा आहे. कळालं? आयसोटोप कळाला सर आम्हाला. आयसोबार पण कळाला. एक असतो बेटा आयसोटोन. आयसोटोन काय असतो? आयसोटोन मध्ये सेम न्यूट्रॉन असतात, सेम न्यूट्रॉन. सर न्यूट्रॉन काय असतो? मास नंबर मायनस ॲटॉमिक नंबर, मास नंबर मायनस ॲटॉमिक नंबर. ठीक आहे. मग A1 मायनस Z1 इज इक्वल टू A2 मायनस Z2. जसं बघ, 7 मधून 3 गेले, किती आहे सर याच्याकडे? 4. 8 मधून बेटा 4 गेले, किती आले सर? 4 न्यूट्रॉन. हे झाले काय? आयसोटोन. इथे बघ बरं, 17 आणि 7 दिदी किती बेटा? हे 10 आहे सर. 18 आणि 8 हे किती बेटा? 10 आहे. कळालं तुला? आयसोटोप, आयसोबार, आयसोटोन. ठीक आहे सर. चला पटकन प्रश्न करून घेऊ आपण याचे. केमिस्ट्री एक्सपर्ट चला बोला पटपट. आयडेंटिफाय पेअर ऑफ आयसोटोप, आयसोबार अँड आयसोटोन फ्रॉम द फॉलोइंग. आयसोटोप साठी काय बघतात? ॲटॉमिक नंबर. बघा बरं, कोणाचे ॲटॉमिक नंबर सेम आहे? ॲटॉमिक नंबर खाली असतो. 6 आहे का कोणाचा? नाही आहे सर. बघा 3 आणि 3, बरोबर आहे. मग मी पटकन लिहून घेतो. काय लिहिता सर तुम्ही? आयसोटोप कोण असणार आहे? आयसोटोप असणारे सर Y आणि M, काही डाऊट नाही. त्याच्यानंतर मला जर कोणी विचारलं बेटा आयसोबार कोण असणार आहे, आयसोबारला बघायचं कोणाचं डोकं सेम आहे. डोकं सेम म्हणजे वरचा जो आकडा आहे कोणाचा सेम आहे, मास नंबर सेम आहे. बघा बरं, हा 12 आहे. 12 कोणाचा आहे? बघ, हा 12 आणि हा 12 आहे बेटा.
त्याच्यानंतर सर अजून कोणाचा आहे का? नाही. याचा अर्थ मला म्हणता येईल, काय म्हणता येईल सर, की आपल्याकडे नाही का सर एक्स आणि झेड, एक्स आणि झेड हे आहेत आयसोबार्स, आयसोबार. ठीक आहे. त्याच पद्धतीने मला जर आयसोटोन पाहिजे असतील, आयसोटोन, तर आयसोटोनचा अर्थ काय होतो? तर आयसोटोन म्हणजे नंबर ऑफ न्यूट्रॉन. आपल्याला डिफरन्स बघायचा आहे कोणाकोणाचा सेम आहे. तर डिफरन्स बघ, आपण एक काम करू, न्यूट्रॉन काढून घेऊ कोणाकडे किती आहे. ठीक आहे. याच्याकडे किती न्यूट्रॉन आहे? 12 मधून 6 गेले सर, 6 न्यूट्रॉन आहे. बरोबर आहे. त्याच पद्धतीने याच्याकडे किती बेटा? हे 1 आणि 3 आहे. याला असं उलट पाहिजे होतं है ना, हे उलट असेल बरं का, हा 3 वरती पाहिजे आणि हा 1 इकडे पाहिजे. थांबा, काय गडबड झाली इथे? इथे 1 नाही, आपण इथे काहीतरी वेगळं लिहू. आपण याला एक काम करू, याला बेटा इथे 10 करून टाक. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे सर, 10 आणि 3. मग सर 10 आणि 3 जर बघायला गेलं तर याच्याकडे किती आले? 7 आले. 6 आणि 3 3 आले. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. 12 आणि 9 किती आले सर? 3 आले. 197 आणि 79, 197 आणि 79 किती येतात? तर ते येतात सर 118. बरोबर आहे, 118 यायला पाहिजे. बरोबर आहे सर. त्याच पद्धतीने जर तू बघायला गेला 198 आणि 80 हे किती येतं? हे पण येतं 118. बघा बरं सेम वाले कोण कोण आहे? सांगा मला कोण आहे सर सेम वाले? सर सेम वाले नाही का, कोण कोण येतील बरं मला सांग? सेम वाले यायला पाहिजे 7 आहे का? 3 वाले बघ, 3 म्हणजे सर एम आणि झेड. एम आणि झेड झाले आयसोटोन, आणि ए आणि बी बेटा, ए आणि बी. डायरेक्ट प्रश्न आहे, काही करायची गरज नाही, एकदम सोपं आहे, तुम्हाला येऊन जाईल. ठीक आहे, चला पुढे जाऊ आपण. पुढे जाताना हे प्रश्न बघा, या प्रश्नामध्ये काय म्हणतायत? न्यूक्लियाय ऑफ विच वन ऑफ द फॉलोइंग पेयर्स आर आयसोटोन. आयसोटोन कोण आहेत म्हणतायत? परत काय बघायचं सर? डिफरन्स बघायचा. डिफरन्स काढ बरं. इकडे किती बरं? मी 1 लिहितो बेटा, बाकी सगळे होऊन जाईल सर. 40 - 20 जर केलं तर याचं किती येणार आहे सर? इकडे 20 येतील, 20 येतील. त्याचबरोबर हे कॅल्शियमसाठी लिहिलं, बरोबर, हे कॅल्शियमसाठी लिहिलं सर आपण. त्याचबरोबर जर मी लिहिलं सल्फरसाठी, ठीक आहे, तर त्याला किती येणार आहे? सल्फरसाठी येऊन जाईल काय येईल सर? 32 - 16 इज इक्वल टू 16. हे लिहिलं मी सल्फरसाठी. आता बाकीच्यांचं लिहित बसणार नाही, तसं या दोघांचं इक्वल नाहीये, तर याला उडवून टाक. तसं इथे केलं तर किती येईल सर? 92 आणि 42, म्हणजे यांचा डिफरन्स किती यायला पाहिजे? 50. तर 41 आणि 92, 41 आणि 92 किती डिफरन्स येतो? 51. ठीक आहे. त्याचबरोबर इकडे बघा 84 आणि 38, 84 आणि 38 म्हणजे किती डिफरन्स यायला पाहिजे सर? तो यायला पाहिजे 46, 46. सर आणि 38 आणि 86, 38 आणि 86 म्हणजे किती यायला पाहिजे? 48. इकडे बघ 34 आणि 74, सर हा यायला पाहिजे 40. 31 आणि 71 हा यायला पाहिजे 40. मग आन्सर आलेला आहे सर. आन्सर काय आहे? ज्याचा डिफरन्स सेम आहे बेटा, तो आन्सर आहे. ज्याचा आन्सर आलेला आहे डी. काही प्रॉब्लेम आहे का? काही प्रॉब्लेम नाही सर. कधी आलेला प्रश्न आहे? सीबीएसई AIPMT 2015 है ना, आलेला प्रश्न आहे बेटा. असे प्रश्न येतात, एकदम सावधानीने करायचे असे प्रश्न, कारण ते प्रश्न आहे मात्र चुकू शकतात. ठीक आहे, ठीक आहे सर. आता याच बरोबर मास नंबर ऑफ न्यूक्लियस, मास नंबर ऑफ न्यूक्लियस इज इक्वल टू काय असतो? मास नंबर. बरं, मास नंबर काय असतो? तर मास नंबर असतो नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. ठीक आहे. आणि ऍटॉमिक नंबर काय असतो सर? ऍटॉमिक नंबर असतो नंबर ऑफ प्रोटॉन. तो ऑप्शन बघ, ऑलवेज लेस दॅन ऍटॉमिक नंबर. ऑलवेज लेस कुठे बेटा? इथे तो मोर दिसायला लागले है ना, ए ऑप्शन तर गेलं. ऑलवेज मोर दॅन इट्स ऍटॉमिक नंबर, हे सुद्धा चुकीचं आहे. का सर? कारण असं होऊ शकतं की नंबर ऑफ न्यूट्रॉन 0 आहे. नंबर ऑफ न्यूट्रॉन 0चं उदाहरण आहे की? अरे आहे की नाही? पहिला एलिमेंट कुठला सर? हायड्रोजन. हायड्रोजन 1 हायड्रोजन कडे काय असतो बेटा? 1 प्रोटॉन असतो, बरोबर आहे ना, फक्त 1 प्रोटॉन असतो त्याच्याकडे, आणि 1 इलेक्ट्रॉन असतो. म्हणजे ऍटॉमिक मास आणि झेड काय झालं सर? इथे सेम झालं, इज इक्वल टू झेड झाला. म्हणजे ऑलवेज वाली कंडिशन तर नाहीये, ऑलवेज तर नाहीये. इक्वल टू इट्स ऍटॉमिक नंबर. आता नेहमी इक्वल असतो का? इक्वल नाही, मे बी इक्वल है ना. हा नाही येणार सर. समटाइम्स मोर दॅन अँड समटाइम्स इक्वल टू ऍटॉमिक नंबर. एकदम बरोबर आहे. ठीक आहे. पुन्हा एकदा सांगतो की असे प्रश्न, सोपे प्रश्न दिसले ना तर याच्यात बेटा चुकायला बिलकुल स्कोप नाही. कारण इथे जर तू चुकला ना तर कॉम्पिटिशन मध्ये खूप मागे जाशील. मी इथे टिप लिहितो,
फुकट टिप है ही, है ना, पण अतिशय मौल्यवान आहे बेटा. सावधान, सावधान. इझी क्वेश्चन आला की हे तुझ्या डोक्यात बसायला पाहिजे. इझी क्वेश्चन साठी सावधान आणि अवघड क्वेश्चन साठी विश्राम. का बरं विश्राम सर? कारण अवघड तर तसं येत नाही रे, अवघड तसं येत नाही, कमीत कमी सोपे तर यावे परीक्षेत. ठीक आहे, पुढे जाताना साईज ऑफ न्यूक्लियस. न्यूक्लियसची साईज काय? तर साईज बद्दल एक तुला सांगतो बेटा, एक कल्पना देतो. ज्या रूम मध्ये बसलाय ना, त्या रूम मध्ये जर एखादी छोटीशी टाचणी ठेवली मी, एखादी छोटीशी टाचणी त्या रूमच्या मध्यभागी, एकदम छोटी, एवढी एवढी, त्या टाचणीचा आणि रूमचा जो साईज आहे ना, रूमचा साईज म्हणजे ॲटमचा साईज आणि त्या टाचणीचा साईज म्हणजे त्या न्यूक्लियसचा साईज, असं आपण कंपॅरिझन करू शकतो. किंवा ज्या रूम मध्ये तू बसलाय ना, त्या रूमचा साईज म्हणजे न्यूक्लियस आणि ही पृथ्वी म्हणजे ॲटम. एवढं छोटं असतं न्यूक्लियस, एवढं छोटं असतं. बघा मी काय लिहितोय, मी लिहितो, काय लिहिता सर तुम्ही, की आपल्याकडे ही रूम आहे. या रूम मध्ये जर मी छोटीशी टाचणी ठेवली है ना, तर पिन इन रूम, हे लॉजिक कधी पण लक्षात ठेवायचं. पिन म्हणजे काय? इथं पिन म्हणजे आहे सर न्यूक्लियस, आणि सर रूम म्हणजे काय? रूम म्हणजे आहे बेटा ॲटम. तुला एक गंमत सांगतो. काय गंमत? तुला माहिती असेल की रेडियस ऑफ ॲटम किती असतो? रेडियस ऑफ ॲटम साधारण असतो बेटा 10⁻⁻10 मीटरच्या घरात असतो. आणि रेडियस ऑफ न्यूक्लियाय जो असतो, मागच्या चॅप्टर मध्ये ॲटम मध्ये आपण बघितलंय, रुदरफोर्डनी पण हे, रुदरफोर्डच्या एक्सपेरिमेंटने आसपास पोहोचतो आपण क्लोजेस्ट डिस्टन्स ऑफ अप्रोच मध्ये. किती आहे सर? रेडियस ऑफ न्यूक्लियाय असतं 10⁻⁻15 मीटर. याचा अर्थ जर मी दोघांचा रेशो घेतला सर, रेडियस ऑफ ॲटम डिवायडेड बाय रेडियस ऑफ न्यूक्लियाय, तर तो येतो बेटा 1,00,000 किंवा 10⁵. विचार कर, ॲटमचा रेडियस किती मोठा आहे? 10⁵, 1,00,000 टाइम मोठा आहे. बरं एवढंच नाही, इथेच नाही, अजून काय सर? अजून सांगतो. जर मी साईज म्हटलं, साईज, साईज ऑफ न्यूक्लियाय, साईजचा अर्थ काय होतो सर? साईज म्हणजे असतं बेटा, साईज म्हणजे व्हॉल्यूम असतं. व्हॉल्यूमला मी व्ही म्हणतो. आता आपण न्यूक्लियाला काय मानतो ना, आपण न्यूक्लियाला मानतो सर स्पियर, छोटासा स्पियर आहे असं मानतो, है ना, स्पियर. म्हणजे व्हॉल्यूम किती यायला पाहिजे? व्हॉल्यूम यायला पाहिजे सर 4π/3r³. बरोबर आहे, स्पियरचा व्हॉल्यूम हाच असतो. आता मी असं म्हणू शकतो का? मी डायरेक्ट म्हणतो, काय म्हणतो सर? V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r³. व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r³. मग मी असं लिहितो, काय लिहिता सर? व्हॉल्यूम ऑफ ॲटम डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ न्यूक्लियाय. हे जर केलं बेटा तर ते यायला पाहिजे रेडियस ऑफ ॲटम भागिले रेडियस ऑफ न्यूक्लियाय याचा क्यूब. आलं का लक्षात? याचा क्यूब. ठीक आहे, तर मग जर तुम्ही असं केलं तर हे किती येणार आहे? हे किती येणार आहे? या दोघांचा जर रेशो घ्या बेटा, तर तो येणार आहे 10⁵ आहे ना सर, त्याचा क्यूब जर केला ना सर, 5⁻15 होतं, म्हणजे 10⁻15. डायरेक्ट पुढे प्रश्न विचारतील की व्हॉल्यूम ऑफ ॲटम आणि व्हॉल्यूम ऑफ न्यूक्लियायचा रेशो काय, किंवा साईज ऑफ ॲटम आणि साईज ऑफ न्यूक्लियायचा रेशो काय, तर तो 10⁻15 आहे. आणि सर रेडियसचा रेशो काय? तो आहे बेटा 10⁵. क्लिअर आहे का? एकदम बरोबर कळालं सर. पुढे मला रेडियस ऑफ न्यूक्लियायचा फॉर्म्युला पाहिजे. रेडियस ऑफ न्यूक्लियाय, तर रेडियस ऑफ न्यूक्लियायला मी लिहितो आर नी, आणि आर इज इक्वल टू असेल r0 a⁻⁻1/3, r0 इंटू a⁻⁻1/3. बरोबर. इथे r0 काय सर? r0 आहे बेटा 1.2 फेम्टोमीटर. फेम्टो म्हणजे 1.2 इंटू 10⁻⁻15. ओके ओके सर. आणि बेटा ए काय? ए तर ए आहे मास नंबर, मास नंबर ऑफ ॲटम. हा फॉर्म्युला तू लक्षात ठेवायचा. ठीक आहे, ओके सर. इथून प्रश्न कसे येतात सांगेल, त्याच्यापूर्वी आपण थोडं पुढे जाऊ आणि तुला काही सांगतो. काय सांगतो? इथं प्रश्न आले, प्रश्नाच्या आधी काही गोष्टी अजून डिस्कस करायच्या. तुला एक गोष्ट कळाली का? काय कळालं सर? मला सांगा बरं, काय कळालं?
की रेडियस जो आहे बेटा तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे मास नंबरच्या पॉवर 1/3 ला. मास नंबरच्या पॉवर 1/3 ला. तर मी असं लिहितो बघ, नीट लक्ष दे. रेडियस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास नंबरची पॉवर 1/3. बरोबर आहे का? बरोबर आहे सर. म्हणजे मी असं लिहू शकतो की व्हॉल्यूम शुड बी प्रोपोर्शनल टू रेडियसचा क्यूब. आणि रेडियसचा क्यूबचा अर्थ काय होतो सर? रेडियसचा क्यूबचा अर्थ होतो ए ची पॉवर 1/3 आणि याची पॉवर 3. बरोबर आहे. म्हणजे हे प्रोपोर्शनल पाहिजे बेटा ए. म्हणजे मला असं म्हणायचंय, एवढं सगळं लिहिण्यापेक्षा व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए. ओके सर. ओके. मला जर डेन्सिटी ऑफ न्यूक्लियर फाइंड करायची, काय फाइंड करायची सर? डेन्सिटी ऑफ न्यूक्लियस. जर मला हे फाइंड करायची आहे तर मी काय लिहू शकतो? काय लिहू शकतो सर? डेन्सिटी नाही का असते सर? डेन्सिटी असते बेटा, डेन्सिटी असते मास अपॉन व्हॉल्यूम. मास अपॉन व्हॉल्यूम. आता जर तू बघितला तर मास किती आहे सांग बरं? मास ऑफ न्यूक्लियस म्हणजे काय? तर मास ऑफ न्यूक्लियस म्हणजे मास ऑफ न्यूक्लियॉन्स. बरोबर आहे, मास ऑफ न्यूक्लियॉन्स. पण मी काय म्हणतो, मास ऑफ न्यूक्लियॉन म्हणण्यापेक्षा मी मास ऑफ प्रोटॉन म्हणतो. का म्हणता सर? कारण प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं मास जवळजवळ सेम असतं. मग मी असं म्हणतो, काय म्हणतात सर? टोटल नंबर ऑफ न्यूक्लियॉन किती माझ्याकडे? ए आहे. टोटल नंबर ऑफ न्यूक्लियॉन्स ए आहे इंटू मास ऑफ प्रोटॉन. म्हणजे एका पार्टिकलचं मास, एक प्रोटॉन किंवा न्यूट्रॉन त्याचं मास, हे झालं न्यूक्लियॉनचं मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. व्हॉल्यूम काय सर? 4π/3 आर क्यूब. याला कसं लिहितात बघा, थोडंसं नीट बघा, हे महत्वाचा पार्ट आहे. इथे येईल ए इंटू एम पी डिवायडेड बाय काय येणार सर? डिवायडेड बाय 4π/3. आरच्या जागी काय टाकणार आहे बघा? आर. आता आरचा फॉर्म्युला काढला होता बघा, हा फॉर्म्युला आहे, हा आरचा फॉर्म्युला आहे. आरचा फॉर्म्युला टाका बरं सर. तो यायला पाहिजे R0चा क्यूब. बरं का? R0चा क्यूब, त्याच्यानंतर ए ची पॉवर 1/3 आणि याचा क्यूब. म्हणजे हे यायला पाहिजे सर ए एम पी अपॉन 4π/3 R0चा क्यूब आणि ए कॅन्सल. याचा अर्थ असा, क्लियाची जी डेन्सिटी आहे ना सर, क्लियाची डेन्सिटी ना बेटा मास नंबरवर डिपेंड करत नाही. म्हणजे तू हेलियमचा क्लियाय घे की अगदी युरेनियमचा घे का कॅल्शियमचा घे, सगळ्यांचा व्हॉल्यूम सेम राहील असं बोललो का मी? नाही, डेन्सिटी सेम राहील. बघा आपण लिहू, आपण 1 मिनिट इथे आपण असं लिहू, डेन्सिटी ऑफ न्यूक्लियाय does not depend on mass number. मास नंबरवर डेन्सिटी ऑफ न्यूक्लियाय डिपेंड करत नाही. हे महत्वाचं आहे. आलं का लक्षात? हो सर. मग बेटा डेन्सिटी ती व्हॅल्यू काय असते जी कॅल्क्युलेट केली? कुठून कॅल्क्युलेट करणार सर? इथून कॅल्क्युलेट केली. मास ऑफ प्रोटॉन टाक, 4π/3 टाक बेटा. इथे R0 ची किंमत टाकू शकतो. R0 म्हणजे 1.2 फेम्टोमीटर. आपल्याला कॅल्क्युलेट करायची गरज नाही, त्यांनी कॅल्क्युलेट करून दिली. ती किती असते सर? 2.3 इंटू 10⁻17 kg/m³. हे तुला पाठ असलं पाहिजे. का बरं पाठ असलं पाहिजे? कारण या व्हॅल्यूचा आपण वापर करणार न्यूमेरिकल सॉल्व करताना किंवा कधी पण या व्हॅल्यूचा वापर करणार. बेटा मला सांग, पाण्याची डेन्सिटी किती असते? बघा, कंपेअर, एनसीईआरटी म्हणते कंपेअर धिस टू डेन्सिटी ऑफ वॉटर. डेन्सिटी ऑफ वॉटर किती असते सर? डेन्सिटी ऑफ वॉटर ती असते बेटा 10⁻³ kg/m³. त्याच्या किती टाइम्स आहे? त्याच्या 10⁻15 टाइम्स आहे. म्हणजे पाण्यापेक्षा कितीतरी जास्त घनता असलेला न्यूक्लियस बेटा. आणि असणार तरी का नाही? असणार तरी का नाही? 0.01% जागा देताय तुम्ही त्याला. का ऍटम मधली 0.01% त्याला जागा देताय. पण तो किती मास घेतोय त्याच्यामध्ये? 99.99% मास घेतोय.
काय बोलले सर तुम्ही, काय लॉजिक बोलले, मजा आली बरं का सर, मजा आली. काय बोलले सर तुम्ही, मी बोललो बेटा, काय बोलले सर तुम्ही, 0.01% ऑफ साइज ऑफ एटम है ना, छोटा बम, छोटा बम, पण धमाका मात्र सर मोठा. बट 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 99% किंवा 99.9% ऑफ मास ऑफ एटम, ऑफ मास ऑफ एटम, बस हाच न्यूक्लियर बेटा आणि हाच त्याची डेन्सिटी आहे. लक्षात आलं का तुला, लक्षात आलं सर. आणि फॉर्म्युला लक्षात ठेव तू, काय फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, अत्यंत महत्वाची गोष्ट सांगतोय. जेव्हा पण आपण न्यूमेरिकल पुढे सॉल्व करणार तेव्हा सरळ बेटा, जेव्हा पण R1/R2 लिहिशील, रेडियसचा रेशो लिहिशील, तेव्हा लिहायचं A1/A2 ची पॉवर 1/3. हे कुठून आलं सर, इथून आलं बघा, इथं लिहिलंय मी, R इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू A ची पॉवर 1/3, बरोबर. आणि जेव्हा पण मी लिहिल, काय लिहाल सर तुम्ही, V1/V2 व्हॉल्यूमचा रेशो, तो किती लिहाल सर, व्हॉल्यूम कशाला प्रोपोर्शनल आहे, A ला प्रोपोर्शनल आहे, म्हणजे A1/A2. आणि जेव्हा पण मी लिहिल D1/D2, तर हा किती यायला पाहिजे सर, 1. न्यूक्लियाची डेन्सिटी आज उद्या काल परवा सर्वत्र नेहमी सगळ्या ॲटम्सची सेम असते बेटा. किती असते, 2.3 × 10⁻17 kg/m³. आली का लक्षात, ओके सर, लक्षात आलं. पुढे जाताना न्यूमरिकल सॉल्व करू आपण, चला पटपट आता. इफ द रेडियस ऑफ 27 ॲल्युमिनियमचं दिलंय, न्यूक्लियसची रेडियस दिली, द रेडियस ऑफ याची विचार, बस रेडियस विचारली, आता सांगितलं तुला. काय सांगितलं सर तुम्ही, R1/R2 करून टाक बेटा, A1/A2. AIPMT वाल्यांना घाबरतो का आपण, बिलकुल नाही, नाही घाबरत सर. किती आलं बेटा हे, A1 म्हणजे ॲटॉमिक नंबर बघायचा बरं का, ॲटॉमिक नंबर किती आला तर, ॲटॉमिक नंबर, अच्छा आपण याला आता R1/R2 काय घ्यायचा, तर मी असं लिहितो बघा, रेडियस ऑफ ॲल्युमिनियम डिवायडेड बाय रेडियस ऑफ कोण येतो, टेरिलियम, इज इक्वल टू ॲल्युमिनियमची रेडियस किती आहे, RAL च्या टर्म मध्ये बघू आपण, हे आलं 27 डिवायडेड बाय, इकडे किती येणार आहे सर, 125 ची पॉवर 1/3. आता सर 27 म्हणजे काय असतो बेटा, 3 चा क्यूब डिवायडेड बाय 125 म्हणजे 5 चा क्यूब, आणि याची पॉवर किती सर, 1/3, म्हणजे हे येणार आहे 3/5. अरे 3/5 येईल ना क्यूब रूट घेतल्यावर, हो सर 3/5 येईल. पहिला मी लिहू शकतो, काय लिहू शकता सर, रेडियस, कोणाची रेडियस विचारली आपल्याला, रेडियस ऑफ टेरिलियम इज इक्वल टू 5/3 टाइम्स रेडियस ऑफ ॲल्युमिनियम. कुठला ऑप्शन आहे बरं, कुठला ऑप्शन आहे सर, 5/3, 5/3 रेडियस ऑफ ॲल्युमिनियम. विषय संपलेला आहे बरं का, विषय संपलेला आहे. ओके, पुढे जाताना, 2 न्यूक्लिया हॅव देअर मास नंबर इन द रेशो ऑफ 1:3. 1:3 मध्ये त्यांचा मास नंबर आहे, बरोबर. द रेशो ऑफ देअर न्यूक्लिअर डेन्सिटी विल बी, सांग बरं बेटा. तर A1/A2 किती दिलं आपल्याला सर, 1:3. मात्र D1/D2 किती असेल, आत्ता सांगितलं मगाशी, नेहमी डेन्सिटी डिपेंड करते का कशावर, डेन्सिटी मास नंबरवर डिपेंड करत नाही, म्हणजे याचा आन्सर यायला पाहिजे 1:1. विषय संपलेला आहे. ओके सर, ओके सर. पुढे जाताना, द रेडियस ऑफ जर्मेनियम, कोणाची रेडियस, जर्मेनियम न्यूक्लियड इज मेजर टू बी ट्वाइस द रेडियस ऑफ बेरिलियम 4. जर्मेनियमची जी रेडियस आहे ती ट्वाइस आहे, कोणाच्या ट्वाइस आहे सर, रेडियस ऑफ बेरिलियम, मानलं. आता ते विचारतायत नंबर ऑफ न्यूक्लियॉन्स इन जर्मेनियम इज, नंबर ऑफ न्यूक्लियॉन्सचा अर्थ काय होतो सर, ते मास नंबर विचारतायत बेटा, मास नंबर विचारतायत. मग काही नाही करायचं, तुला माहिती आहे काय करायचं सर, रेडियस ऑफ जर्मेनियम डिवायडेड बाय रेडियस ऑफ बेरिलियम, याला आपण जे 2 लिहिलं याला कसं लिहू शकता तुम्ही, रेडियस ऑफ जर्मेनियम म्हणजे काय येणार आहे, आता रेडियस ऑफ जर्मेनियम म्हणजे जर्मेनियमचा आपण ॲटॉमिक नंबर A पकडला, ठीक आहे ना, ॲटॉमिक मास नंबर, ॲटॉमिक मास ऑफ जर्मेनियम डिवायडेड बाय ॲटॉमिक मास ऑफ बेरिलियम. बेरिलियमचा ॲटॉमिक मास किती दिले सर, 9, याची पॉवर बेटा 1/3. ठीक आहे, दोन्ही साईडला क्यूब घे, काय येणार हे 8 इज इक्वल टू यायला पाहिजे ॲटॉमिक मास नंबर ऑफ जर्मेनियम डिवायडेड बाय 9. दोन्ही साईडला क्यूब घेता येतो ना रे, अनपडता नाही येणार रे तू, 2चा क्यूब आणि 2चा क्यूब, इथं बेटा 8 आला आणि A ची पॉवर 1/3 म्हणजे हे
3 कॅन्सल झालं, ठीक आहे ना. मग ॲटॉमिक मास नंबर ऑफ जर्मेनियम इज इक्वल टू आलं सर 9 8 72. किती आलं बेटा? 72. 72 हे आलं. काही प्रॉब्लेम? तर नो प्रॉब्लेम. मजा यायला लागली, मजा यायला लागली. चांगलंय, शाबास. आता पुढे जाताना व्हॉल्यूम बघा, व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय ॲटम इज ग्रेटर दॅन द व्हॉल्यूम ऑफ द न्यूक्लियस बाय अ फॅक्टर ऑफ अबाउट. मी मगाशीच सांगितलं, काय सांगितलं सर? रेडियस ऑफ ॲटम डिवायडेड बाय रेडियस ऑफ न्यूक्लियाय, याचा जर रेशो घेतला तर तू येतो सर किती येतो? 10⁵. मात्र व्हॉल्यूमचा जर रेशो घेतला बेटा, व्हॉल्यूम ऑफ ॲटम डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ न्यूक्लियाय, हे किती यायला पाहिजे सर? हे यायला पाहिजे 10⁻15, 10⁻15 हे डी. लक्षात येते का? लक्षात येते का? कळते का मी काय म्हणतोय? हो सर, कळते. म्हणून कन्फ्यूज व्हायचं कारण नाही, डायरेक्ट प्रश्न वाचायचा आणि त्यानुसार सॉल्व्ह करायचा. बघ, एक कॅल्क्युलेशन वाला प्रश्न आहे. काय प्रश्न आहे सर? कॅल्क्युलेशन वाला बघ. अ न्यूट्रॉन स्टार हॅज अ डेन्सिटी, किती डेन्सिटी आहे? इक्वल टू दॅट ऑफ न्यूक्लिअर मॅटर. न्यूक्लिअर मॅटरची डेन्सिटी किती असते? ती असते सर 2.3 × 10⁻17 kg/m³. ठीक आहे. अज्युमिंग द स्टार टू बी स्पेरिकल, स्पेरिकल आहे म्हणजे स्पियर मानायचं आहे. काय विचारले? रेडियस ऑफ न्यूट्रॉन स्टार हुज मास इज, आपल्याला मास देऊन ठेवले बेटा. मास किती दिले? मास दिले सर 4 × 10⁻30 किलो. आणि सर हे काय दिले? ट्वाइस द मास ऑफ सन. हा, त्या स्टारचं मास सनच्या 2 टाइम्स आहे. इन्फॉर्मेशन दिली, जीके द्यायला लागले ते, ठीक आहे ना, जीके. तर मग आता मला एक सांगा की आपण डेन्सिटी आता कसा, काय फॉर्म्युला वापरू? डेन्सिटी इज इक्वल टू असतं मास अपॉन व्हॉल्यूम. बस मग वापरून टाक बेटा. मी लिहितो 2.3 × 10⁻17 इज इक्वल टू मास. मास किती दिले आपल्याला? 4 × 10⁻30 डिवायडेड बाय 4π/3. स्पियर आहे ना, 4π/3 r³. ठीक आहे. 4 4 कॅन्सल झाला, 4 4 कॅन्सल झाला. काय यायला पाहिजे? r³ इज इक्वल टू यायला पाहिजे सर, हा 3 वरती घे, 3 वरती आला, पाय खाली आला, खाली येणार सर 2.3 येणार. आणि इथे येईल बेटा 10⁻3 डिवायडेड बाय 10⁻17. हा 30 आणि 17 बघा किती येतं हे. एक काम करा, 3/3.4 3.14 3/3.14 ला 1 करून टाका डायरेक्ट. याला कॅन्सल करा, अप्रॉक्सिमेशन मध्ये कॅन्सल म्हणतोय मी. अप्रॉक्सिमेशन मध्ये कॅन्सल म्हणतो. याला काय येईल? 1/2.3 आणि इंटू हे किती यायला पाहिजे? 30 मधून 17 गेले सर 10⁻13. आता हे येईल बेटा 10/23 × 10⁻13. ठीक आहे, r³. याला असं लिहि बरं, r³ इज इक्वल टू, याला लिहि 100/23. तर 100/23 का लिहिलं? हा 1 10 आहे ना, हा इकडे घेतला बेटा, 1 10 इकडे घेतला म्हणजे इथे आला 10⁻. मग आता r येणार आहे सर, r किती येणार आहे? जर तुम्ही याचा क्यूब रूट घेतला तर येईल 100/23 याचा क्यूब रूट आणि इंटू 10⁻12/3. 12/3 म्हणजे 4 येतं, म्हणजे आन्सर यायला पाहिजे. आता 10/23 करून बघ, 10/23 करून बघ किती येत आहे ना. 10/23 जर केलं, जे काय येईल बेटा 10 म्हणजे 100/23 ची पॉवर 1/3 आणि इंटू 10⁻12. 10⁻ किती येतं हे? 12/3 किती यायला पाहिजे? 4 यायला पाहिजे. याला तुम्ही करून बघितलं तर किती येईल? 23 चोक 92 आणि 8 म्हणजे 80. 23 त्रिक हे किती यायला पाहिजे? 23 चोक 92. ठीक आहे, 4 आणि 8 ना, 8 80. 23 त्रिक 69. 4.3 आणि त्याच्यानंतर 11 आणि परत एक 0. 23 चोक 92 हे साधारण 4.34 असं काहीतरी बघा. 1⁻10⁻4. याचा जर क्यूब रूट घेतला ना तू, याचा क्यूब रूट घेतला ना बेटा, तर 1.6 येतो. 1.6च्या आसपास येतो. काय म्हणतोय मी? अप्रॉक्सिमेटली याचं उत्तर यायला पाहिजे. बघा कॅल्क्युलेट करून तुम्ही. अप्रॉक्सिमेटली 1.6 × 10⁻4. आणि हे कशामध्ये येणार सर? किलोमीटरमध्ये येणार. किलोमीटरमध्ये येणार. कारण 16चा जर क्यूब केला तर तो किती येतो? 4096 येतो. बरोबर ना? 16चा क्यूब 4096 येतो. मग 16चा 4096 आला तर याला 4.096 करू टाक. एक्झॅक्ट जायची गरज नाही, एकदम असं आसपास कॅल्क्युलेशन करायचं. ठीक आहे ना. आता याला तर ऑप्शन नाही दिले मी, पण ऑप्शन असं दूर दूर असतात म्हणून काळजी करू नको, लोड घ्यायचा नाही. कशामध्ये गेम करतात ते बेटा? पॉवरमध्ये गेम करतात. की 10⁻4 आहे,
का 8 आहे का 12 आहे का काय वगैरे वगैरे. चला झालं. तर आपला साईज वाले क्वेश्चन झालेले. साईजचा काही आता लोड घ्यायचं नाही. हा एक महत्वाचा पार्ट आहे सर. काय? एनर्जी मास इक्विव्हॅलेन्स. एनर्जी मास इक्विव्हॅलेन्स एकदम सुंदर क्वेश्चन आहे याच्यावर, आणि टॉपिक पण एकदम छान आहे. याच्यामध्ये एक महान शास्त्रज्ञ ज्यांचं नाव आहे सर अल्बर्ट आइन्स्टाईन. अल्बर्ट आइन्स्टाईन आणि त्यांची फेमस इक्वेशन, ज्याचे पोरं टी शर्ट पण घालून फिरतात, पण टी शर्ट घालणाऱ्याला माहिती नसतं का E इज इक्वल टू MC स्क्वेअरचा अर्थ काय. काय अर्थ असतो बरं? तर E इज इक्वल टू MC स्क्वेअर ही त्यांनी दिलेली इक्वेशन आहे. ठीक आहे, पण याचा अर्थ काय? E इज इक्वल टू MC स्क्वेअर म्हणजे आइन्स्टाईन. अरे पण त्याचा अर्थ काय बेटा? मी तुला एक प्रश्न विचारतो. तू मास आहे का तू एनर्जी आहे? तू मास आहेस की तू एनर्जी आहेस? कोण आहे तू? मास आहेस की तू एनर्जी आहेस? तर मी तर मास आहे सर, मी हाडामासाने बनलेला आहे असे माझ्या घरचे पण म्हणतात, बरोबर आहे, आणि मला दिसतं पण सर तसं. पण बेटा मला सांग, लाकूड सुद्धा मास आहे, पण लाकडाला जाळल्यावर तर एनर्जी येते आणि मास तर गायब होऊन जातं. म्हणजे मग लाकूड मास आहे का एनर्जी आहे? तर सर लाकूड ना मास पण आहे आणि एनर्जी पण आहे. तर सर मास वगैरे काही नसतं, सगळी एनर्जीच असते. अरे सगळी एनर्जीच असते, हो की नाही? बर्फ आहे बेटा, बर्फ. बर्फ काय सर? मास आहे. बर्फाला तू वितळव, हीट कर, वितळव, बर्फाचं पाणी झालं. परत एकदा वितळव, त्या पाण्याची स्टीम झाली, म्हणजे एनर्जी झाली. कुठे गेलं मास? कुठे गेलं मास? जे मास आणि एनर्जी या सेम कन्सेप्ट आहे. एनर्जी जेव्हा एका जागेवर साठते ना, अशी कंबाईन होते, कॉन्क्रीट होते, तेव्हा त्याचं मास बनतं. आणि मास जेव्हा सेपरेट होतं बेटा, छोट्या छोट्या पार्टिकल्स मधून एकदम जेव्हा सेपरेट होऊन जातं, तेव्हा ते काय बनते? एनर्जी बनते. ठीक आहे, बघा मी काय सांगतोय. आइन्स्टाईन काय म्हणतात ना, आइन्स्टाईन म्हणतात काय, की मास इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. हे पहिल्यांदा आइन्स्टाईनने सांगितलं. मास मॅटर बिटर आहे, तो जुनी डेफिनेशन आहे. आपण काय शिकायचो की मास इज अ मॅटर. अरे हो मॅटर आहे, पण मास बरोबर मॅटर आहे की मास एनर्जी आहे, असं अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणून गेले. ठीक आहे, मग सर मला एक सांगा, ही E इज इक्वल टू MC स्क्वेअर मध्ये E काय? हा E आहे ते काय बेटा? E. तर ही याला आपण म्हणतो मास एनर्जी. मास एनर्जी. ठीक आहे, आणि इथे सर M चा अर्थ काय होतो? M, हा जो M लिहिलाय मी, हे काय बेटा? तर हे रेस्ट मास आहे. रेस्ट मास ऑफ बॉडी. रेस्ट मास ऑफ बॉडी. ठीक आहे, आणि सर C काय? C तर पूर्ण जगाला माहिती काय बेटा? हे C आहे बेटा, स्पीड ऑफ लाईट. स्पीड ऑफ लाईट. ठीक आहे, आणि त्याची किंमत तुला पाठ असेल. काय पाठ आहे सर? 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. बरोबर आहे का? बरोबर आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेव, काय की जर मला एनर्जी पासून जर मासला जायचं असेल, बरं का, म्हणजे मला असं, आपण उलट लिहितोय, थांबा. मला मास पासून जर एनर्जीला जायचं असेल तर मी काय करेल? मी E इज इक्वल टू MC स्क्वेअर म्हणेल. मास पासून एनर्जी पाहिजे मला. अच्छा सर, आणि एनर्जी पासून मास पाहिजे असेल तर, म्हणजे एनर्जी दिली आणि मास फाइंड करायचंय, तर एनर्जी जर दिली आणि मास फाइंड करायचंय तर मला एनर्जीला डिवाइड करावं लागेल. कशाने डिवाइड करता सर? M ने डिवाइड करावं लागेल. तर मला बेटा काय येईल? M ने नाही, C स्क्वेअरने डिवाइड करता येईल. मग मला काय करता येईल? मास लिहिता येईल. पुन्हा एकदा मी सांगतो, काय बोलले सर तुम्ही? परत सांगा बरं. सांगतो परत एकदा. जर मला कोणी मास दिलं असेल, बॉडीचं मास दिलं असेल, आणि मला कोणी विचारली त्या मास मध्ये किती एनर्जी आहे, त्याची मास एनर्जी किती आहे, तर त्याची मास एनर्जी असते बेटा E इज इक्वल टू MC स्क्वेअर. पण जर मला कोणी एनर्जी देऊन ठेवली, मला म्हटलं 10⁶ जूल आहे, सांगा याचं मास किती आहे? या एनर्जीचा इक्वेलेंट मास किती आहे? बरं का, म्हणजे या एनर्जीला जर मी मास मध्ये तयार केलं तर किती मास येईल? तर मग सर एनर्जीला C स्क्वेअरने डिवाइड करायचं. बघा E इज इक्वल टू MC स्क्वेअर आहे, मास पाहिजे असेल तर C स्क्वेअरने डिवाइड करायचं. C स्क्वेअरने जर डिवाइड केलं ना सर तर मास येतं. कळालं का तुला? कळालं. आता आपण एक डेमो करू. काय डेमो करायचं सर? एक क्वेश्चन करून टाकू, बरं का. क्वेश्चन म्हणजे एक्झाम्पल मध्ये मास, आपण असं म्हणू, एनर्जी ऑफ 1 ग्राम ऑफ मास.
1 ग्राम मास मध्ये किती एनर्जी असेल, मास एनर्जीची गोष्ट करतोय. तर मग तुम्ही याला असं लिहा, E इज इक्वल टू असतं सर mc स्क्वेअर. मग m काय सर, इथे 1 ग्राम आहे म्हणजे याला मी लिहितो 10 टू दी पॉवर -3 किलो, आणि इंटू सी चा स्क्वेअर. सी चा स्क्वेअर म्हणजे बेटा 3 इंटू 10 टू दी पॉवर 8 चा स्क्वेअर. हे कॅल्क्युलेशन करणं आमचं सर उजव्या हाताचा खेळ आहे सर. काय सर, E इज इक्वल टू किती येणार आहे सर, 3 चा स्क्वेअर 10 टू दी पॉवर 3 चा स्क्वेअर येईल सर 9. 9 इंटू 10 ची पॉवर हे किती बेटा 16. 10 ची पॉवर 16 मायनस 3 हे यायला पाहिजे 9 इंटू 10 टू दी पॉवर 13 जूल. एका ग्राम मध्ये एवढी एनर्जी बेटा, एका ग्राम मास मध्ये. तुला कल्पना आहे का, ते आकडा तरी वाचता येतोय का, तुला आकडा वाचता येतोय का? जर तू तुझं मास घेतलं, तुझं मास किती 50 किलो आहे सपोज, 50 किलो, तर 1 ग्राम आहे ना, तर 50 किलोला जायला किती करावं लागेल मला, किती मल्टिप्लाय करावं लागेल, 5000 नी मल्टिप्लाय करावं लागेल. 5000 का 50,000 नी, 50,000 नी मल्टिप्लाय करावं लागेल. तर 50,000 नी मल्टिप्लाय केलं तर 10 ची पॉवर 17 होऊन जाईल, 17. तुला अर्थ कळतोय का? एवढ्या एनर्जी ना आपली अख्खी पृथ्वी म्हणतोय मी, अख्खी पृथ्वी 1000 दिवस चालू शकेल बेटा. 1000 10,000 किती पण दिवस, म्हणजे जवळजवळ 1000च्या आसपास येतं त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर. 1000 दिवस पूर्ण जगाला आपण एनर्जी देऊ शकतो. एवढी एनर्जी तुझ्यात आहे. स्वतःची कॅपॅसिटी ओळख, एवढी एनर्जी आहे आपल्यामध्ये. तर मग ती एनर्जी कुठे आहे, मला तर दिसत नाही, कारण मी दिवसभर मोबाईलवर असतो, बरोबर आहे, मोबाईलवर असतो, क्लासमध्ये इकडे तिकडे बडबड करत असतो, त्याच्या मागे जात असतो, अभ्यास करत नाही, मग असंच होणार. तर स्वतःची एनर्जी ओळख. बर, मग ही तुला व्हॅल्यू पाठ करायची, ठीक आहे. पण आता आहे ना आपल्याला 1 ग्राम मध्ये तर कळालं सर किती एनर्जी असते. हे बोला मला की आपण तर ऍटम मध्ये डील करतो, मग ऍटम म्हणजे ऍटॉमिक मास युनिट, मग त्याच्यामध्ये किती एनर्जी असते बघा. मला जो इंटरेस्ट आहे ना, तो काय इंटरेस्ट आहे, मला म्हणायचंय बेटा एनर्जी इन 1 AMU मास, 1 AMU मास हे महत्वाचं आहे. तर मग ते किती येणार आहे सर, E इज इक्वल टू येईल एकदम सांभाळून बेटा 1 AMU म्हणजे असतं 1.66 इंटू 10 टू दी पॉवर -27 किलो, इंटू सी चा स्क्वेअर म्हणजे येईल बेटा 9 इंटू 10 टू दी पॉवर 8 नाही सर 16, हा इथं 16 येईल. याला जर तू कॅल्क्युलेट केलं तर हे मी डायरेक्ट लिहितो, हे तुम्हाला पाठ करायचंय. काय पाठ करायचंय सर, हे येतं 1.5 इंटू 10 टू दी पॉवर -10 जूल. ही व्हॅल्यू पाठ करायची. 1 AMU मध्ये 1 ॲटॉमिक मास युनिट जर असेल बेटा, तर त्याच्याकडे जूल मध्ये किती एनर्जी असते सर, तर एवढी एनर्जी असते. 1.5 इंटू 10 टू दी पॉवर -10 जूल याच्या आसपास यायला पाहिजे, काही विषय नको याच्यामध्ये, आलं लक्षात. पण आता विषय असा आहे की ही एनर्जी तर फार छोटी आहे. अरे 10 टू दी पॉवर -10 जूल आहे. 10 टू दी पॉवर मायनस, जसं आता मला सांग आपल्याकडे मास 1 ॲटॉमिक मास युनिट किती असतो, 10 टू दी पॉवर -27 असतो सर. -27 असतो केजी मध्ये, म्हणून आपण ॲटॉमिक मास युनिट डिफाईन केला. एका ॲटमचं मास आपल्याला झेपत नव्हतं म्हणून नवीन युनिट काढला. आता इथे एनर्जी पण झेपेना, एका AMU ची एनर्जी पण झेपेना, म्हणून आपल्याला दुसऱ्या युनिटमध्ये लिहावं लागेल. तर कुठल्या युनिटमध्ये आपण लिहितो, मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. कुठलं युनिट सर, मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. काय असतं सर सांगतो, नीट लक्ष द्या बेटा. मला एक सांगतो, काही गोष्टी मला तुझ्याकडनं जाणून घ्यायच्या आहे. काय सर, लक्षात ठेवा, नसेल माहिती तर लिहून घ्या. सगळ्यात आधी काय म्हणताय सर सांगतो. इथे येणार सर 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट, बरं का. 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट इज इक्वल टू किती जूल असतं, तर ते असतं सर 1.6 इंटू 10 टू दी पॉवर -19 जूल. लक्षात ठेवायचं. काही जणांना कळत नाही का इकडं 10 टू दी पॉवर -19 येतं का इकडे येतं. बेटा लक्षात ठेव, जेवढं छोटं युनिट असेल ना तेवढा मोठा नंबर असतो. N1 U1 इज इक्वल टू N2 युनिट अँड डायमेन्शन. जेवढं छोटं युनिट तेवढा मोठा नंबर. मला सांग युनिट काय, हे मोठं आहे, युनिट मोठं म्हणजे नंबर छोटा पाहिजे. छोटा म्हणजे 10 टू दी पॉवर -19. अरे जूल मोठा आहे का, इलेक्ट्रॉन व्होल्ट मोठा आहे सर, जूल मोठा आहे, मग जूलच्या पाठीमागचा नंबर छोटा पाहिजे. किंवा इलेक्ट्रॉन व्होल्ट छोटा आहे तर मग इलेक्ट्रॉन व्होल्टच्या मागचा नंबर मोठा पाहिजे. एक मोठा नंबर आहे ॲज कम्पेअर टू 10 टू दी पॉवर -19. तर तुम्ही मला हे सांगा की मला 1 जूलला जर इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर किती येतं, तर ते येतं बेटा 0.625 टू 10 टू दी पॉवर 19 इलेक्ट्रॉन व्होल्ट. हे पाठ पाहिजे रे लेखा, याला दुसरा ऑप्शन नाही.
हे पाठ पाहिजे सर, आम्हाला पाठ हे आहेत हे सर, पाठ असेल तर अत्यंत चांगलं, नसेल तरी चांगलं बेटा, कारण तुला आता करावं लागेल. येतंय का लक्षात? हे लक्षात राहील का? एक एएमयू मध्ये किती एनर्जी असते? एक एएमयू मध्ये असते सर 1.5 इंटू 10⁻⁻10 जूल. आणि अजून इलेक्ट्रॉन वोल्ट मध्ये काढायचे, इलेक्ट्रॉन वोल्ट मध्ये काढायचे. थांब जरा. तर मी आता बघा इकडे लक्ष द्या इकडे. अच्छा, प्रश्न नंतर करू, आधी महत्वाची गोष्ट सांगा सर. सांगतो बघ. तर बेटा माझ्याकडे E इज इक्वल टू होती, किती होती सर? E इज इक्वल टू ई होती एका एएमयू कडे एनर्जी फॉर 1 ॲटॉमिक मास युनिट. किती होती सर? जूल मध्ये सांगा, पटपट सांगा बरं. 1.5 इंटू 10⁻⁻10 जूल. मग मला आहे ना एनर्जी पाहिजे बघा. एनर्जी मला जर इलेक्ट्रॉन वोल्ट मध्ये लिहायची, तेव्हा मी असं करतो, एक काम करू, या एनर्जीला लिही 1.5 इंटू 10⁻⁻10. पटलं सर? एका जूलला काय लिहू शकतो आपण? तर 1 जूल म्हणजे किती असतो? 1 जूल म्हणजे असतो, किती असतो? 1 जूल म्हणजे असतो 0.625 इंटू 10⁻19 इलेक्ट्रॉन वोल्ट. हे यायला पाहिजे. कॅल्क्युलेट करू नको, कारण कॅल्क्युलेशन थोडंफार आसपास येईल. बघा इथे अप्रॉक्सिमेशन केले, हा 1.5 येत नाही, हा 1.49 येतो, पण कॅल्क्युलेशनला 1.5 चालतो, काही लोड नाही. त्याच्यामुळे इथं कॅल्क्युलेशन केलं तर थोडासा एरर मारेल तुम्हाला, काही जास्त एरर नाही येतो. पण याचा आन्सर काय यायला पाहिजे सर? हे येतं 931.5. मी डायरेक्ट लिहितो 931.5 इंटू 10⁻6 इलेक्ट्रॉन वोल्ट. याला आपण 10⁻6 म्हणजे असतो बेटा मेगा. अरे 10⁻6 काय असतो? मेगा, बरोबर आहे. मग एनर्जीला मी लिहू शकतो सर किती? 931.5 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट. अनदर इम्पॉर्टंट फॉर्म्युला काय सर? हे ई काय बेटा? एका ॲटॉमिक मास. बघा ई काय सर? ई म्हणजे एनर्जी इन 1 ॲटॉमिक मास युनिट. किती असते सर? 931.5 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट. हे लक्षात पाहिजे तुला. 31.5 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट. जूल मध्ये किती असते? जूल मध्ये असते 1.5 इंटू 10⁻⁻10 जूल. ठीक आहे, ठीक आहे सर. अजून काही गोष्टी सांगतो तुला. काय? बघा मला एक सांग, E इज इक्वल टू असतं mc². पटलं सर? एकदम पटलं, काही प्रॉब्लेम नाही. तर बेटा मी E इज इक्वल टू इथे जर मासच्या जागी टाकलं, बघा इकडे लक्ष द्या, इकडे मासच्या जागी जर मी 1 AMU टाकला, 1 AMU ॲटॉमिक मास युनिट टाकला, आणि इंटू C² ला तसंच राहू दे. मग एक AMU कडे किती एनर्जी असते सर? असते 931.5. बरोबर आहे, 931.5 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट असतं हे. मग इथून C² काय येणार? मग एक काम करू आपण, असं लिही, C² नी खाली डिवाइड कर बेटा. तर 1 AMU यायला पाहिजे, 1 AMU यायला पाहिजे. किती यायला पाहिजे सर? एक ॲटॉमिक मास युनिटला जर लिहायचं असेल तर मी असं लिहू शकतो, ते 31.5 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट. ठीक आहे ना, अपॉन C². लक्षात ठेव, लक्षात ठेव या सगळ्या महत्वाच्या गोष्टी. न्यूमेरिकल करू आपण, लोड घेऊ नको तू, सध्या लक्षात ठेव. काय बोलले सर तुम्ही? परत एकदा सांगा. E इज इक्वल टू mc². बरोबर सर. जर बेटा मी इथे एक ॲटॉमिक मास युनिट ठेवला, एका ॲटॉमिक मास युनिटमध्ये किती एनर्जी असते? तर सर ते आता तुम्ही सांगितलं, जर मेगा इलेक्ट्रॉन वोल्टमध्ये लिहायचं तर ही 931.5 असते. बरोबर आहे. मग हे जर, म्हणजे हे जे 931.5 आहे ना, त्याला आपण थोडंसं नीट करून टाकू. E इज इक्वल टू बेटा 931.5 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट, एवढी एनर्जी असते. पटलं सर? आता या C² ला जर मी खाली घेतलं, C² ला जर खाली घेतलं तर मला 1 AMU ला असं लिहिता येईल की नाही? लिहिता येईल सर, एकदम बरोबर लिहिता येईल. ठीक आहे, शाबास. याचं काम मी तुम्हाला पुढे सांगेल, याचं काम आपल्याला पुढे करता येईल. जर तुला कधी पण AMU जर तुला सांगितलं की कार्बन मध्ये सांगा, कार्बनची एनर्जी सांगा, तर कार्बनचं जर मास दिलं असेल तुला, कार्बनचं मास किती दिलं असेल सर? कार्बन असेल सपोज 12 AMU, तर एका AMU मध्ये किती असते? 931.5 इंटू 12 करून टाकायचं. न्यूमेरिकल करतो, लोड घेऊ नका सध्या. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून दुसऱ्या एनर्जीचे युनिट्स काय आहेत सर? अजून युनिट आहेत बेटा किलोवॅट आवर, सम अदर युनिट्स आहे ना. एकदा युनिटचा खेळ करून टाकू, मग न्यूमेरिकल करायचे. सम अदर युनिट्स ऑफ एनर्जी. लक्ष दे, हे तुमचं वर्क एनर्जी पॉवर मध्ये झालंय, तरी एकदा परत सांगतो.
1 किलोवॅट आवर, 1 किलोवॅट आवर हे पण एनर्जीचं युनिट असतं, एकदम असतं सर, काही प्रॉब्लेम नाही. हे किती जूल असतं कोणाकोणाला आठवतं? किती जूल असतं सांगा. वर्क एनर्जी पॉवर तुमचा झालेला आहे 11वीला. सर 11वीला 11 वर्ष झाली. अरे येड्या असं करू नको, 12वीचा पेपर द्यायचा आहे तुला. सर 1 किलोवॅट आवर असतं, किती असतं बेटा? ते असतं 3.6 इंटू 10⁶ जूल. लक्षात राहील का? लक्षात राहील का? ठेवावं लागेल, लक्षात ठेवावं लागेल. त्याचबरोबर जर मला एक बघा, जर मला पाहिजे असेल की 1 जूल किती असतं सर, तेव्हा आपण एक काम करू. 1 इलेक्ट्रॉन वोल्ट किती असतं सर? तर 1 इलेक्ट्रॉन वोल्ट आता मगाशी सांगितलं 1.6 इंटू 10⁻⁻19 जूल. सर आणि 1 जूल किती असतं सर? तर 1 जूल असतं बेटा, 1 जूल असतं 0.625 इंटू 10⁻19 जूल. आणि जर कोणी तुला विचारलं की मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट आणि किलोवॅट आवर मध्ये काय नाते, मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट आणि किलोवॅट आवर मध्ये काय नाते, तर मी डायरेक्ट लिहितो 1 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट किंवा असं लिहि 1 किलोवॅट आवर, 1 किलोवॅट आवर इज इक्वल टू असतो सर 2.25 इंटू 10⁻19 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट. ठीक आहे, पाठ कर, हे सगळं पाठ करा, पाठ करा, पाठ करा रे, सॉल्व करून करून पाठ करा. हे सगळे युनिट्स आपल्याला कामाचे आहेत बेटा. तर डोळे बघून बघून भरून घे, है ना? काय बोलले सर? डोळे बघून बघून भरून घे ते फॉर्म्युले डोक्यात, है ना? हे लक्षात राहील का सर? लक्षात राहील. आपण क्वेश्चन करू मग तुला मजा येईल, है ना? वाटत असेल सर किती फॉर्म्युले शिकवतात, काय आहे की नाही? चला घ्या पहिला प्रश्न. पहिला प्रश्न एकदम सुंदर. आता फॉर्म्युले कळालेले म्हणून काही विषय नाही, एकदम बरोबर येणार आहे तुम्हाला. Energy released as a 2 AMU, energy released as a 2 AMU is converted into energy. 2 atomic mass unit आपल्याला जेव्हा एनर्जी मध्ये कन्वर्ट करायचं आहे तर किती एनर्जी रिलीज होईल? ऑप्शन कशामध्ये दिले बघा, इथं मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट मध्ये पण दिले आणि जूल मध्ये पण दिले. तर बिलकुल लोड नाही घ्यायचा बेटा. मगाशी जे कॅल्क्युलेशन केलं होतं त्याचा फायदा होईल. काय फायदा होईल? 1 AMU कडे किती एनर्जी असते? तर 1 AMU कडे एनर्जी असते 931.5 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट. किंवा आपण याला असंही लिहितो, किती लिहितो सर? याला लिहितो सर 1.5 इंटू 10⁻⁻10 जूल. शाबास. आता त्यांनी काय म्हटलंय बेटा? 2 AMU म्हटलंय, 2 AMU. सर 2 AMU कडे किती एनर्जी राहील? तर 2 AMU कडे किती राहील? याचं दुप्पट करा बरं. 2 म्हणजे किती यायला पाहिजे? 931.5 इंटू 2 म्हणजे 1863 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट. किंवा याला 2 नी केलं तर 3 इंटू 10⁻⁻10 जूल. प्रश्न झालेला आहे. बघा कुठला ऑप्शन मॅच करते, बघा बरं कुठला मॅच करते. युनिट बघ फक्त. 1.5 वाला उडून टाक. अच्छा, 931 वाला उडून टाक. 1863 जूल नाही बेटा, ते मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट. काय सर? मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट आहे. याचा आन्सर यायला पाहिजे बी. कळाले का? कळाले का? सोपे आहे ना? हो सर सोपे आहे, याच्यात काहीच करायचे नाही, एकदम सोपं आहे. शाबास. पुढे जाताना हा बघ पुन्हा एकदा, एनर्जी इक्विव्हॅलेंट ऑफ मॅटर इज अबाउट. आता हे ग्राम मध्ये दिले, ग्राम मध्ये. आणि उत्तर बघ कशामध्ये दिले? उत्तर सर जूल मध्ये दिले, जूल मध्ये दिले. ठीक आहे, लक्ष दे. जूल मध्ये असेल तर डायरेक्ट करायचं E इज इक्वल टू MC स्क्वेअर. अरे काय आपलं चाललं का बेटा? डायरेक्ट आहे ना, डायरेक्ट दिलंय तर कशाला? E इज इक्वल टू MC स्क्वेअर. सर एम किती आहे बघा? ते AMU कशासाठी आणलं रे? ती मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट AMU साठी आणलं. आलं का लक्षात? हे ग्राम साठी चांगलं आहे ना बरे, डायरेक्ट करू शकतो आपण. डायरेक्ट कसं करणार? 0.5 इंटू 10⁻⁻3 इंटू C चा स्क्वेअर किती येतो सर? 9 इंटू 10⁻16. करून टाक बेटा, हे किती येतं? हे येईल सर 4.5. 4.5 इंटू 10⁻13 जूल. कुठलं ऑप्शन येते बघ बरं? 4.5 इंटू 10⁻13 जूल म्हणजे बी ऑप्शन येते. बी ऑप्शन यायला पाहिजे, काही विषय नको. एक गोष्ट अजून सांगायची मला. काय सांगायची? की जर तुला कोणी विचारलं इथे की मला उत्तर सांग, कशात उत्तर सांग? इलेक्ट्रॉन वोल्ट. मी तुला होमवर्क देतो, काय मला याचं उत्तर पाहिजे, इलेक्ट्रॉन वोल्ट मध्ये किती आन्सर येणार आहे, मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट मध्ये किती येणार आहे. बरं जाऊ दे, करून दाखवतो. चल सोड, मी एक करून दाखवतो बेटा. मला कोणी विचारलं असतं की इलेक्ट्रॉन वोल्ट मध्ये सांगा, इलेक्ट्रॉन वोल्ट मध्ये, तर माझी एनर्जी किती आली असते बेटा? एनर्जी आली असती सर 4.5 इंटू 10⁻13. 1 जूल म्हणजे किती इलेक्ट्रॉन वोल्ट असतो सर? 1 जूल म्हणजे किती इलेक्ट्रॉन वोल्ट असतो बेटा? 0.625 इंटू 10⁻19 इलेक्ट्रॉन वोल्ट. जर मला कोणी विचारलं मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट मध्ये, तर मी काय लिहिलं? 4.5 इंटू 10⁻13 इंटू
0.625 इंटू 10⁻13. अरे 19चा 6 काढशील की नाही? अरे 19 मधून 6 काढावं लागतील की नाही तुला? मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट मध्ये लिहायचं आहे म्हणजे 10⁻6 उधार घ्यावं लागेल की नाही? हो सर, म्हणजे हे येईल बेटा मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट. जर मला कोणी विचारलं किलोवॅट आवर मध्ये सांग, तर किलोवॅट आवर मध्ये काय येईल? तर 4.5 इंटू 10⁻13 इंटू 0.625. बरं किलोवॅट आवर करायचं आहे तुला, तू डायरेक्टच करू शकतो किलोवॅट आवर मध्ये. कुठून करायचं सर? इथून कर सर, इथून कर बेटा. किलोवॅट आवर मध्ये कसं करायचं सर? किलोवॅट आवर मध्ये सोपं आहे. 1 जूल, बघा मगाशीच सांगितलं होतं, काय सांगितलं होतं सर? 1 किलोवॅट आवर असतं. किती असतं सर? 1 किलोवॅट आवर असतं बेटा 3.6 इंटू 10⁻6 जूल. याचा अर्थ होतो 1 जूल किती असेल सर? 1 जूल असेल 1 अपॉन किलोवॅट आवर, 1 किलोवॅट आवर अपॉन 3.6 इंटू 10⁻6. याचा अर्थ तू काय कर माहिती का? हे जे जूलचा आन्सर आहे त्याला डायरेक्टली 4.5 इंटू 10⁻13. तुला जूलच्या जागी काय लिहू शकतो तू लिहू शकतो बेटा किलोवॅट आवर डिवायडेड बाय 3.6 इंटू 10⁻6. कुठल्या पण युनिट मधून मी कुठे पण उडी मारू शकतो, काही विषय नसला पाहिजे. आलं का लक्षात? तू काहीच विषय नसला पाहिजे. ओके ओके सर. चला, कम्प्युट एनर्जी इक्वेलन्स ऑफ 1 ग्राम इन किलोवॅट आवर करू शकतो आपण. अरे किलोवॅट आवर मध्ये करायचंय ना, कायच आहे रे 1 ग्रॅम. बेटा काय कर, E इज इक्वल टू MC स्क्वेअर. E इज इक्वल टू MC स्क्वेअर. एम च्या काय टाकशील? M म्हणजे सर 10⁻³ C स्क्वेअर म्हणजे 9 इंटू 10⁻16. हे आता कॅल्क्युलेट केलं होतं, किती आलं सर? हे आलं सर 9 इंटू 10⁻13. हे जूल मध्ये आलं, हे जूल मध्ये आलं. आलं की नाही? किलोवॅट पर आवर मध्ये कसं येईल? आता मगाशी सांगितलं होतं, आता मागच्या एक्झाम्पल मध्ये करून दिलं होतं. काय करून दिलं होतं सर? 9 इंटू 10⁻13 किलोवॅट आवर आहे ना बेटा, मोठा युनिट आहे म्हणजे त्याला डिवाइड करावं लागेल. अरे मोठा युनिट आहे ना रे, मोठा युनिट आहे म्हणजे नंबर छोटा म्हणजे डिवाइड करावं लागतं. किती डिवाइड करावं लागेल सर? 3.6 इंटू 10⁻6 हे येईल किलोवॅट आवर मध्ये. याला कॅल्क्युलेट करून घेशील तू? अरे करून घेशील की नाही? करून घेता येईल सर, एवढा काही विषय नाही याचा. ठीक आहे, करून घे मग तू ते. कन्वर्ट 500 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट एनर्जी इंटू किलोवॅट आवर अँड जूल. आता करू शकतो की नाही राजा? करू शकतो की नाही? नाही सर तुम्हीच करून द्या. काय रे, हे सगळं प्रॅक्टिस कर बेटा. 500 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट कशामध्ये कन्वर्ट करायचं मला? किलोवॅट आवर मध्ये. तर मी तुम्हाला मगाशीच सांगितलं होतं. काय सांगितलं होतं सर? बघा 1 किलोवॅट आवर काय सांगितलं तुम्हाला? 1 किलोवॅट आवर सर असतो 2.25 इंटू 10⁻19 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट. म्हणजे मला जर 1 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट लिहायचा असेल तर तो किती येईल? तर तो येईल, याला डिवाइड करून टाक बेटा, किलोवॅट आवर. 1 किलोवॅट आवर डिवायडेड बाय 2.25 इंटू 10⁻19 इंटू 10⁻19. ठीक आहे, हे आलं. मग हे आल्यानंतर काय येईल? हे जर तू लिहिला तर बाकी तुझं काम झालं. मग तुला 500 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट लिहायचंय. 500 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट इज इक्वल टू किती येणार आहे? येईल सर 500 किलोवॅट आवर, याला असंच लिही, किलोवॅट आवर डिवायडेड बाय 2.25 इंटू 10⁻19. हे कॅल्क्युलेट कर, कॅल्क्युलेट कर किती येतं हे. ठीक आहे, त्याच पद्धतीने तुला काय विचारलंय? जूल मध्ये विचारलंय. जूल मध्ये पण करता येईल तुला. जूल मध्ये कसं करशील सांग बरं? 500 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट इज इक्वल टू, याला जूल मध्ये कसं करता येईल? याला करा सर 500 इंटू मेगा येईल बेटा 10⁻6 इंटू इलेक्ट्रॉन वोल्ट. इलेक्ट्रॉन वोल्ट म्हणजे 1.6 इंटू 10⁻19 जूल. तुला कळालेलं आहे का? तुला कळालेलं आहे का की हे कसं करायचं म्हणून? अरे करशील का नाही करणार? करशील का नाही करणार? सर करून टाकेल, है ना, करून टाकेल. आणि हे कॅल्क्युलेशन करशील अशी माझी अपेक्षा आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने युनिटचा खेळ असतो बेटा. त्याच्यानंतर हा एक प्रश्न करा बरं. फाइंड द मास इक्विव्हॅलेंट, फाइंड द मास इक्विव्हॅलेंट ऑफ 2793 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट ऑफ एनर्जी. 2793 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट ऑफ एनर्जी. मला एक सांग बेटा, मास काढायचं. आता एनर्जी दिली आणि मास काढायचंय. एनर्जी पासून काय करायचे? मास काढायचं. मला दोन्ही पद्धती सांगतो, सोपी पद्धत पण सांगतो आणि थोडंसं वेगळं पण सांगतो. बघा, एक AMU कडे किती एनर्जी असते सर? एक AMU कडे असते 931.5 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट. बरोबर आहे, 931.5 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट. याचा अर्थ बेटा मी 1 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट एनर्जीला काय लिहू शकतो? 1 मेगा इलेक्ट्रॉन वोल्टला
1 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी म्हणजे किती मास असतं सर? ते असेल 1/931.5 AMU. सर कळाल नाही सर, कळाल नाही. अरे एक AMU मास कडे बेटा 931.5 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी असते. तर 1 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी कडे किती मास असेल? 1 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी म्हणजे किती मास? सर ते असेल 1 AMU अपॉन 931.5. बरोबर आहे. आपल्याकडे किती एनर्जी आहे सर? आपल्याकडे एनर्जी किती आहे सर? एनर्जी आहे किती आहे बेटा? एनर्जी आहे सर 2793 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. म्हणजे याला मास मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय लिहू मी? 2793 इंटू हे डिवायडेड बाय 931.5 AMU. असं येईल की नाही? असं येईल की नाही? AMU येईल की नाही सर? यायला पाहिजे बरं का. 1 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्टच्या ऐवजी मी असं लिहिलं. आता जर तुम्ही याला करायला गेले ना, त्याला अप्रॉक्सिमेट करायचं. हे 931 आहे ना, हे 3 येईल बेटा. अप्रॉक्सिमेटली 3 येईल. अप्रॉक्सिमेटली 3 येईल. याचा अर्थ आपला आन्सर आलेला आहे 3 किती AMU. एक तर ही सोपी पद्धत आहे. एका AMU कडे 931.5 असते, तर 3 AMU कडे 2793 असते. अजून अवघड पद्धत थोडी वेगळी. अवघड म्हणजे तुला हे जर नाही सुचलं तर काय करशील? तर एक काम करतो तर बेटा E इज इक्वल टू MC². ठीक आहे. ईचा गेली 2793 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. ठीक आहे. इज इक्वल टू M इंटू C². आता इथे येईल 2793 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट अपॉन C² इज इक्वल टू M. आता मी काहीतरी एक गोष्ट सांगतो तुम्हाला. मी मगाशी सांगितलं होतं. काय सांगितलं होतं सर? मी सांगितलं होतं बेटा, मी काय सांगितलं होतं सर? तुम्ही बोलले होते की 1 AMU म्हणजे काय असतो? 1 AMU ला मी लिहू शकतो, कधीच विसरायचं नाही हे, 931 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट अपॉन C². 1 AMU म्हणजे असतो 931 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट अपॉन C². याचा अर्थ मी मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट अपॉन C² फक्त एवढी टर्म जर लिहिली तर किती यायला पाहिजे? 1 AMU अपॉन यायला पाहिजे सर 931. बरोबर. मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट अपॉन C² ला 1 AMU अपॉन 931 लिहू शकतो. मग या टर्मला मी लिहितो, काय लिहिता सर? M इज इक्वल टू किती येईल बघ? 2793 तसंच राहू दे. आता तुम्ही 931.5 आणि त्याच्या मागे जाऊ नका बरं का. 931 काय 931.5 काय एकच येते. 2793 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट अपॉन C². त्याला काय लिहू शकता तुम्ही? त्याला लिहू शकता 1 AMU अपॉन 931. हे झालं मास. बरोबर आहे. हे इकडेच मास लिहिलंय ना, डबल का लिहितो? झालं ना. मग आपलं AMU मध्ये पाहिजे होतं, मग याला करून टाक बेटा. हे 3 आलं. कळालं का तुला कसं केलं? अरे कळालं की नाही कळालं? हो सर कळालं. आलं का लक्षात? तर मासचे अशा प्रकारे आपला पहिला लेक्चर संपलेला आहे सर.